back to our new vlog. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज मी माझी सकाळची रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. इथे मी माझा आणि माझ्या मिस्टरांचा बेडरूम क्लीन करत आहे. व्हिडिओमध्ये माझे मिस्टर दिसणार नाहीत कारण ते सकाळीच ऑफिसला जातात. 8-8:30 वाजता ते निघून जातात त्यांचं आवरून. तुम्हाला दिसत असेल की आमच्या खिडकीतून खूप सनलाईट येते, तर तो एक माझ्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. कारण मला कसल्या कोणत्याही रिंग लाईटची किंवा फ्लॅशची वगैरे गरज पडत नाही माझ्या व्हिडिओसाठी. तो एक ॲडव्हान्टेज आहे माझ्यासाठी. इथे मी उशीमध्ये ब्लँकेट टाकते कारण ते छान दिसतं, एस्थेटिक वाटतं. आणि ते माझ्या मिस्टरांना खूप इरिटेट करतं कारण त्यांना झोपताना ते काढून मग झोपावं लागतं. त्यांचा खूप कंटाळा येतो. तर चला आपण सगळं क्लीन करून घेऊया. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. आंघोळ वगैरे झाली आहे आणि मी अजून मम्मीकडेच आहे कारण की मम्मी मावशीकडून आली नाही आहे. तर माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास असतो सोमवारी, सो मी बनवते खिचडी. तर आपण भेटूया खिचडी झाल्यानंतर. तर झालेली आहे माझी क्लिनिंग. सकाळी पहिले मी माझे केस विंचरून घेते कारण खूप गुंता झालेला असतो. दिवसभर मी केस वरतीच बांधते, मला खाली सोडलेले आवडत नाही, खूप गरम होतं. आणि आता मी आंघोळ करून घेते, तर भेटूयात आपण आंघोळ झाल्यावरती. तर गाईज, मी मगाशी सांगितलं होतं मी खिचडी बनवते आहे. तर झाली खिचडी बनवून आणि आता मी खाऊन घेते. तर झाली आहे माझी आंघोळ आणि आता आपण कपडे धुवायला घेऊयात. मी रोज कपडे लवकर धुवायला टाकते कारण आमच्या दोघांचेच कपडे खूप असतात आणि मग बाकीच्यांचे कपडे मावत नाहीत त्यात, मग त्यांचे धुवायला वेळ लागतो. आणि इथे मी माझ्या मिस्टरांची पॉकेट्स चेक करते कारण कधी त्यात पैसे असतात आणि कधी त्यांचे इम्पॉर्टंट बिल्स किंवा कागद असतात, तर ते धुवून निघतात. आणि पैसे निघाले की माझी मजा असते. आणि ऑफकोर्स प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याचे कपडे धुण्याआधी चेक करतात, पॉकेट्स चेक करतात. आणि बायकोच नाही तर जो कोणी कपडे धुतो तो आधी पॉकेट्स वगैरे चेक करूनच धुत असेल. म्हणजे आमच्या घरात तर असंच होतं कारण हे लोक खूप चिडचिड करतात मग त्यांचे इम्पॉर्टंट कागद. तर कपडे होईपर्यंत मी माझा नाश्ता करून घेते. आज मला उशीर झाला आहे. तर झालेले आहेत आपले कपडे धुवून आणि आता वाळत घालूयात. त्यानंतर झाडू मारून घेऊ आणि सर्वात आधी मी माझा बेडरूम झाडून घेते, त्यानंतर बाकीचे रूम झाडते. आणि झाडू मारून झाल्यानंतर मी माझी फरशी पुसून घेतलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी काय घेतला नाही आहे कारण तेव्हा मला अजून दुसरी काही कामं होती. आणि अशी असते माझी रोजची सकाळ. तर फायनली मम्मी आली आहे घरी आणि मम्मी आल्यावरती मला मला बूस्टरच भेटला आहे असं वाटतं. पण आल्या असे एवढी बडबड म्हणजे ओरडती आहे, तुमच्या लोकांना कळत नाही, करायला ते करायला असं तिथं चालू आहे. ते नाही हे करत, मग तू बोलायचं ना त्यांना. हे काय मला काय माहिती, आता बघितले कचरा तसाच. मी परवाला पण सांगितलं होतं त्याला कचरा टाकून दे. मी पण सकाळी पप्पांना बोललेले कचरा टाका, लय वासीन त्याच्यातनं. तर पप्पा सकाळी बोलले की उद्या टाका. बोलले का नाही दीदी? आता उद्या नाही टाकणार, तो डायरेक्ट परवा.
ते म्हणजे पहाटे टाकायला. हे सगळं बोलत होती मम्मी पप्पांबद्दल. आता जेव्हा पप्पा हा व्लॉग बघतील तेव्हा या दोघांची लागणार भांडणं. आणि आता मम्मी हसत आहे गपचूप. काही पण कसं टाकत असत. तुला कळत नाही का? म्हणजे आता ब्लॉगर आहे, कधी काय शूट करेल काय माहिती नाही. इज्जत घालवत बसता. हो, जरा नीट बोलायचं ना, काहीतरी वेगळं बोलायचं, वरडायचं ते तर. बंद करा ना. हळू बोलते. आता ते बोलायला लागले हळूहळू. काय करतीयस दीदी? काय नाही, माझी मम्मी आली आणि मला काम सांगत बसली. आता मी काय करायचं? मज्जा, किती मज्जा मज्जा. काय मज्जा तो. असंच आहे. मोठे लोक जे घरात मोठे असतात ना, त्यांचं दुःख कोणाला नाही कळत या आयुष्यात. आणि जे छोटे असतात त्यांचं दुःख. छोट्यांना काही कामं नसतात आणि मोठ्यांना एवढी कामं देतात. छोट्यांना किती काय काय ऐकायला लागतं माहिती का? काय केलं लागतं? आता कालच बघ मी एवढं काम केलं तर तू मला काय म्हणलीस? काय म्हणले मी तुला एवढं? काय नाही काम करत. मम्मीला विचार जाऊन, मम्मी हा आता तुम्ही आता ऐका तुमच्या कानाने. मम्मी इथं सांग बरं जरा, ही वृत्ती घरात काय काम करते जरा सांग. बताओ हमारे गाईज को ही वृत्ती काय काम सकाळी घरी असती म्हणून ती काय करते, झाडू मारते फक्त. मी कचरा झाडू मारते. दरवाजाच्या मागे लावून ठेवते. मारायचं बाई. पाणी येतो तेव्हा पाणी बस. सकाळी किती हांडे भरते अशी ती पाणी. किती हंडे भरती? किती हांडे पाणी भरते असं तू. सगळं पाणी मी भरते. मी माझ्या घरी पूर्ण टाकी भरते. मग आमच्या तुझ्या घरात cooler कोण नाही भरते. करायला? कोण नाही करायला म्हणे. पहिला तिचा मेकअप बघून घ्या तुम्ही. कामात जाऊ दे, पहिलं मेकअप बघ. जर माझी केस खराब झाली तर. गाईस, मला आहे ना तुमच्या संग एक गोष्ट शेअर करायची आहे. माझ्या मनापासून मी ही गोष्ट बोलते की तुम्ही आयुष्यात काय पण करा पण लग्न नका करू. बघा, लग्न केलेले लोक काय बोलतात? लग्न केले म्हणून बोलते की तुम्ही लग्न नका करू. हे मला पहिले घासून दे, बाकी नंतर केलं तरी चालेल. मी घासते. मम्मी मला काम नाही करून देत. अशा प्रकारे माझं वाचलेलं आहे. तर गाईज हे आलेत मला घ्यायला आणि मी चालली आता घरी. तर घरी जाऊन आपण भेटूया. सो गाईज आली आहे मी घरी आणि आता जेवेल आणि झोपेल. सो आजच्या व्लॉगमध्ये एवढं काही नव्हतं, पण तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तुमचा एवढा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये.